नमस्कार शिक्षक मित्रांनो. सीटेटचा पेपर 6 सप्टेंबरला असणार आहे. त्यासाठी आपण आता राहिलेले दिवस फटाफट आपण परत एकदा सीटेटची तयारी करण्यासाठी मी घेऊन आलेली आहे 50 प्रश्न एकाखाली एक असे 50 प्रश्न आपण लगातार घेतलेले आहेत. तर चला, यामध्ये आपल्याला गणित सुद्धा आहे, पण आपल्याला गणित हा स्वतः करून बघायचा विषय आहे. त्यामुळे आपण फक्त योग्य पर्याय तेवढे बघणार आहोत. चला, वेळ न घालवता बघूया फटाफट 50 प्रश्न. बघा, प्रश्न पहिला. एखादा विद्यार्थी गणितातील उदाहरण वारंवार चुकीचे सोडवतो. शिक्षकाने सर्वप्रथम काय करणे सर्वाधिक योग्य ठरेल? असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला बालविकास व अध्यापनशास्त्र यावर आधारित असणार आहे. तर बघा, याचे पर्याय अगोदर वाचून घेऊ. त्याला अधिक गृहपाठ देणे, चुकीसाठी शिक्षा करणे, त्याच्या विचार प्रक्रियेचे निरीक्षण करून गैरसमज शोधणे, हुशार विद्यार्थ्याची वही दाखवणे. तर आपण काय करायला पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे सी. काय करायला पाहिजे? सी. त्याच्या विचार प्रक्रियेचे निरीक्षण करून गैरसमज दूर करणे. चला, नेक्स्ट प्रश्न दुसरा बघूया. रचनावादी दृष्टिकोनानुसार विद्यार्थ्यांचे ज्ञान निर्माण मुख्यतः कशामुळे होते? प्रश्न परत एकदा ऐका. रचनावादी दृष्टिकोनानुसार विद्यार्थ्यांचे ज्ञान निर्माण मुख्यतः कशामुळे होते? शिक्षकाच्या व्याख्यानामुळे होते, पाठांतरामुळे होते, पूर्वज्ञान व नवीन अनुभव यांच्या संबंधातून होते, का परीक्षेतील गुणांमुळे होते? बघा, अत्यंत सोपा साधा हा प्रश्न आहे. आपल्याला थोडंसं विचार करायचा आहे बस. तर याचं योग्य उत्तर आहे सी. पूर्वज्ञान, नवीन अनुभव यांच्या परस्पर संबंधातून. नेक्स्ट, चला, प्रश्न क्रमांक तिसरा. वायगोट्स्की यांच्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटचा योग्य अर्थ कोणता? तर बघा, विद्यार्थी स्वतंत्रपणे करू शकतो तेवढेच कार्य, विद्यार्थ्याला कोणत्याही मदतीशिवाय येणारे कार्य, मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी करू शकतो असे कार्यक्षेत्र, विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेची अंतिम मर्यादा. तर बघा, याचा योग्य अर्थ काय आहे वायगोट्स्की यांच्या मते? तर हा पर्याय क्रमांक सी. मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी करू शकतो असे कार्यक्षेत्र. विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर विद्यार्थी प्रत्येक कार्य करू शकतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4. वर्गातील विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यासाठी डिफरंटेड इन्स्ट्रक्शन्स वापरण्याचा मुख्य उद्देश कोणता? तर बघा, याचं पर्याय बघूया. सर्व विद्यार्थ्यांना एकच पद्धत शिकवणे, विद्यार्थ्याच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करणे, कमकुवत विद्यार्थ्यांना वेगळे बसवणे, हुशार विद्यार्थ्यांना अधिक गुण देणे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे बी. आपल्याला चारही पर्याय वाचले की योग्य उत्तर कळतं. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5. फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? केवळ अंतिम गुण देणे, शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभिप्राय देणे, विद्यार्थ्यांची क्रमवारी लावणे, वार्षिक निकाल निश्चित करणे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे बी. शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभिप्राय देणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6. एखादा विद्यार्थी प्रश्नांचे बरोबर उत्तर देतो, परंतु त्यामागील कारण स्पष्ट करू शकत नाही. शिक्षकाने काय करावे? एखादा विद्यार्थी प्रश्नांचे बरोबर उत्तर देतो, परंतु त्यामागील कारण स्पष्ट करू शकत नाही. शिक्षकाने काय करावे? उत्तर चुकीचे ठरवावे, फक्त गुण द्यावे, तुला असे का वाटते अशा प्रश्नांची विचार प्रक्रिया स्पष्ट करून घ्यावी, त्याला उत्तर पाठ करण्यास सांगावे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे सी. तुला असे का वाटते अशा प्रश्नांनी विचार प्रक्रिया त्याच्याकडून स्पष्ट करून घेतली पाहिजे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7. समावेशक शिक्षणाचे मूलभूत तत्व कोणते? समावेशक शिक्षणाचे मूलभूत तत्व कोणते?
आपण पर्याय वाचूया. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा, सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शिकवणे, विविध गरजांच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकण्याची संधी देणे, केवळ गुणवंत विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करणे. तर बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे सी, विविध गरजांच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकण्याची संधी देणे. हे उत्तर याचं योग्य असणार आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. इंट्रिन्सिक मोटिवेशनचे उदाहरण कोणते? बक्षीस मिळविण्यासाठी अभ्यास करणे, शिक्षा टाळण्यासाठी गृहपाठ करणे, विषय समजून घेण्याच्या आनंदासाठी अभ्यास करणे, का पालकाच्या दबावामुळे अभ्यास करणे. तर बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे सी, विषय समजून घेण्याच्या आनंदासाठी अभ्यास करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये विश्लेषण या पातळीपेक्षा उच्च संज्ञात्मक प्रक्रिया कोणती मानली जाते? स्मरण, समज, अनुप्रयोग, मूल्यमापन. तर बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे डी, मूल्यमापन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तराकडे शिक्षकाने कसे पाहावे? अपयशाचं चिन्ह म्हणून पाहावं, का शिक्षणाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण निर्देशक म्हणून, शिस्तभंग म्हणून, कमी बुद्धिमत्तेचा पुरावा म्हणून. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बी, शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निदर्शक म्हणून. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 हे मराठी भाषेवर सुरू झालेला आहे. मुलांनी मैदानात उत्साहाने खेळ खेळला. या वाक्यातील उत्साहाने हा शब्द कोणता शब्द प्रकार आहे? उत्साहाने नाम आहे, विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, का सर्वनाम आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, क्रियाविशेषण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे कोणते सर्वनाम आहे? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक. तर बघा, हा पर्याय क्रमांक सी, संबंधी सर्वनाम आहे. कोणता सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे जो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. राजपुत्र या शब्दातील समास कोणता? राजाचा पुत्र, राजपुत्र, द्वंद्व, बहुव्रीही, षष्टी, अव्ययीभाव. तर बघा, राजपुत्र, राजाचा पुत्र कोणता आहे? दुसरे पद महत्वाचे आहे. मग दुसरे पद महत्वाचे आहे, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तर याचं तत्पुरुष मध्ये बघा, पहिलं ए द्वंद्व दिले, दुसरा बहुव्रीही दिले, नंतर अव्ययीभाव दिले. तत्पुरुष मध्ये एकच आहे, तर इथं आहे षष्टी तत्पुरुष. कारण राजाचा पुत्र, चा, ची आणि चे हे जर असेल तर याला काय म्हणायचं? षष्टी तत्पुरुष समास. नेक्स्ट प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न 14. आकाशात काळे ढग दाटून आले. या वाक्यातील काळे हा शब्द कोणता? नाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, अवयव आहे. तर बघा, सरळ सरळ किती सोपा आहे. तर काळे हे काय आहे? विशेषण आहे. काळे ढग, तिखट, मिरची, आंबट, लोणचे, कडू, कारले, हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. भाषा शिक्षणात विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकाने कशा वापराव्यात? चुका लपवाव्यात, चुका झाल्यावर गुण कमी करावेत, का चुका विद्यार्थ्याच्या भाषिक विकासाचे निदर्शक म्हणून वापराव्यात, विद्यार्थ्याला वर्गाबाहेर ठेवावे? सांगा. याचं योग्य उत्तर आहे सी, विद्यार्थ्यांच्या
चुका विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाचे निदर्शक म्हणून वापरावेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. वाचन समज विकसित करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी कृती कोणती? वाचन समज विकसित करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी कृती कोणती? परिच्छेद पाठ करणे, फक्त मोठ्याने वाचन करणे, अनुमान, प्रश्न निर्मिती व आशयाचे विश्लेषण करणे का कठीण शब्द लिहिणे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे अनुमान, प्रश्न निर्मिती व आशयाचे विश्लेषण करणे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? हात दुखणे, शरण जाणे, काम करणे, मदत करणे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे बी, शरण जाणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवळ वाक्य आहे का संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे का उद्गारवाचक वाक्य आहे? तर हे संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट आता बघूया हिंदी. राम ने मोहन को पुस्तक दी वाक्य में मोहन को कौन सा कारक है? राम ने मोहन को पुस्तक दी वाक्य में मोहन को कौन सा कारक है? कर्ता, कर्म, संप्रदान, अपादान. तर बघा याचं योग्य उत्तर आहे संप्रदान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. जो विद्यार्थी मेहनत करता है वह सफल होता है यह कौन सा वाक्य है? सरल वाक्य है, संयुक्त है, मिश्र है या विस्मयादी बोधक है? तर याचं योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य आहे. जो विद्यार्थी मेहनत करता है वह सफल होता है, यह कैसा वाक्य? मिश्र. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. भाषा अधिगम में बच्चों की मातृभाषा का उपयोग डैश डैश. भाषा अधिगम में बच्चों की मातृभाषा का उपयोग हमेशा बाधक होता है या सीखने में सहायक संसाधन हो सकता है? सी पूरी तरह निषिद्ध होना चाहिए, डी केवल परीक्षा के समय होना चाहिए. तर याचं योग्य उत्तर आहे बी, सीखने में सहायक संसाधन हो सकता है. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. निराश शब्द में उपसर्ग कौन सा है? नी. बी निर, सी आ आणि डी श. तर याचं योग्य उत्तर आहे निर, बी निर अधिक श, निराश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. भाषा कक्षा में खुले प्रश्न पूछने का प्रमुख उद्देश्य क्या है? केवल एक निश्चित उत्तर प्राप्त करना, विद्यार्थियों की अभिव्यक्ति और चिंतन को बढ़ाना, समय बचाना, पाठ जल्दी समाप्त करना. तर याचं योग्य उत्तर आहे बी, विद्यार्थियों की अभिव्यक्ति और चिंतन को बढ़ाना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. आंखों का तारा मुहावरे का अर्थ है. आंख में दर्द, बहुत प्रिय व्यक्ति, बहुत दूर व्यक्ति, क्रोधित व्यक्ति. तर याचं योग्य उत्तर आहे बहुत प्रिय व्यक्ति. सीधा सा सवाल है. नेक्स्ट आता चालू होता है गणित. एका संख्येचा 3/5 भाग 42 आहे तर ती संख्या किती? तर बघा आता हे आपल्याला करूनच बघायचं आहे, पण इथं मी तुम्हाला फक्त पटपट पर्याय सांगणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. 0.125 चे अपूर्णांक रूप कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे 1/8. काय कसं ते नंतर आपल्याला करून बघायचं आहे. एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 8 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर याचं योग्य उत्तर आहे 120 चौरस सेंटीमीटर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 180 आहे. त्यापैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या किती?
बघा इथं दोन संख्यांचा मसावी 12 दिलेला आहे आणि लसावी 180 दिलेला आहे. तर त्यापैकी एक संख्या ही 36 आहे, तर दुसरी संख्या कोणती? तरी त्याचं योग्य उत्तर आहे 60. नेक्स्ट, एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे, तिच्यावर 15% सूट दिल्यास विक्री किंमत किती? याचं योग्य उत्तर आहे 680. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 30. एका वर्गातील विद्यार्थ्याच्या गुणांची सरासरी 18 आहे. 5 विद्यार्थ्यांची एकूण गुण संख्या किती? तर याचं योग्य उत्तर आहे 90. 18 पंच 90. नेक्स्ट, गणिताच्या अध्यापनात विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक पद्धतीने उत्तर शोधण्यास प्रोत्साहन देण्याचा मुख्य फायदा कोणता? गणिती विचार व रणनीती विकसित होतात. ब. नेक्स्ट, एका संख्येच्या 25% मध्ये 15 मिळवल्यावर 55 येते, तर ती संख्या कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे सी 160. इथं बघा 2, 6, 12, 20, 30 या मालिकेतील पुढील संख्या कोणती? आता इथं फरक दिलेला आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे 42. नेक्स्ट, विद्यार्थ्याने 1/3 अधिक 1/4 बरोबर 2/7 असे उत्तर दिले, तर शिक्षकाने सर्वप्रथम काय करावे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे अपूर्णांकाची संकल्पना व विद्यार्थ्याची विचार पद्धती तपासावी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 35 आता चालू होत आहे विज्ञानावर. अन्न साखळीत ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर बघा सूर्य. सूर्य नसेल तर वनस्पती अन्न तयार करू शकत नाहीत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 36. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता वायू आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 37. जलचक्रात बाष्पीभवनानंतर मुख्यतः कोणती प्रक्रिया घडते? अंकुरण, संघनन, गाळणे, विघटन. तर याचे योग्य उत्तर आहे संघनन. जलचक्रामध्ये बाष्पीभवनानंतर कोणती मुख्य प्रक्रिया घडते? तर संघनन. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 38. लोखंडाला गंज येण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते? फक्त उष्णता, फक्त पाणी, ऑक्सिजन आणि आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑक्सिजन आणि आर्द्रता. बरोबर आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 39. परिसंस्थेत विघटकांचे प्रमुख कार्य कोणते? सूर्यप्रकाश निर्माण करणे, मृत सजीवांचे पदार्थ साध्या घटकांमध्ये रूपांतरित करणे, फक्त ऑक्सिजन तयार करणे, पाण्याचे बाष्पीभवन तयार करणे. तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे बी. मृत सजीवांचे पदार्थ साध्या घटकांमध्ये रूपांतरित करणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 40. मुलांना पाणी प्रदूषण ही संकल्पना शिकवताना सर्वाधिक रचनावादी पद्धत कोणती? तर बघा व्याख्या पाठ करून घेणे, फक्त पाठ्यपुस्तक वाचणे, स्थानिक जलस्रोताचे निरीक्षण करून व परिणाम शोधणे, फक्त चित्र दाखवणे. तर इथं पर्याय क्रमांक सी स्थानिक जलस्रोताचे निरीक्षण करण्यास सांगणे आणि त्याचे परिणाम शोधणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 41. मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो? रक्त शुद्ध करण्याचं कार्य कोणता अवयव करतो? हृदय करतो, फुफ्फुसे, मूत्रपिंड, जठर. याच्यामधलं आपल्याला करेक्ट उत्तर असणार आहे मूत्रपिंड. बघा लक्षात ठेवा, मानवी शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर मूत्रपिंड करत असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 42. प्रकाशाचा परावर्तनाचा नियम कोणता? योग्य उत्तर आहे आपतन कोन बरोबर परावर्तन कोन. नेक्स्ट,
प्रश्न क्रमांक 43. विद्युत परिपथात स्विच उघडा असल्यास विद्युत प्रवाह सुरू राहतो, विद्युत प्रवाहाचा मार्ग खंडित होतो, बल्ब अधिक तेजस्वी होतो, बॅटरी चार्ज होते. तर याचे योग्य उत्तर आहे विद्युत प्रवाहाचा मार्ग खंडित होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. अन्न साखळी शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांना परिसरातील प्रत्यक्ष उदाहरणे शोधण्यास सांगितले. हे कोणत्या दृष्टिकोनाशी सर्वाधिक संबंधित आहे? अनुभवधारित शिक्षण, केवळ व्याख्यान पद्धती, पाठांतर पद्धती, दंडात्मक शिक्षण. तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे ए, अनुभवधारित शिक्षण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तर सांगण्याऐवजी तुला हे उत्तर कसे मिळाले असे विचारतो, त्यामुळे मुख्यतः काय विकसित होते? यांत्रिक पाठांतर, मेटाकॉग्निटिव्ह विचार, शारीरिक कौशल्य का लेखनाचा वेग? तर याचे योग्य उत्तर असणार आहे बी, मेटाकॉग्निटिव्ह विचार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. दोन विद्यार्थी एकाच प्रश्नाचे वेगवेगळ्या पद्धतीने योग्य उत्तर देतात. शिक्षकांची सर्वोत्तम कृती कोणती? फक्त पारंपरिक पद्धत स्वीकारणे, फक्त एकच पद्धत चुकीची ठरवणे, दोन्ही पद्धतींची तुलना करून गणिती तर्कावर चर्चा करणे का विद्यार्थ्यांना उत्तर पाठ करायला सांगणे? तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे सी, दोन्ही पद्धतीची तुलना करून गणितीय तर्कावर चर्चा करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. असेसमेंट फॉर लर्निंग आणि असेसमेंट फॉर लर्निंग यामधला मूलभूत फरक कोणता? दोन्ही पूर्णपणे समान आहेत. पहिले शिकण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि दुसरे शिकण्याचा निष्कर्ष जाणून घेण्यासाठी. तर हो, पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पहिले शिकण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आहे आणि दुसरे शिकण्याचा निष्कर्ष जाणून घेण्यासाठी आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. एका विद्यार्थ्याला वाचन करताना अडचण येते, पण मौखिक चर्चेत तो उत्तम विचार मांडतो. शिक्षकाने काय करणे सर्वाधिक योग्य आहे? त्याला कमी बुद्धिमान समजणे, केवळ लेखी परीक्षा घेणे, विविध मूल्यमापन पद्धतीचा वापर करणे का त्याला वर्गातून वेगळे करणे? तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विविध मूल्यमापन पद्धतीचा वापर करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा अध्यापनात वापर करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता? अभ्यासक्रम कमी होतो, नवीन संकल्पना विद्यमान ज्ञानाशी जोडता येतात. तर हाच पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. एका शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारला, काही विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे दिली. शिक्षकाने त्या उत्तरांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना स्वतःची उत्तरे सुधारण्याची संधी दिली. ही प्रक्रिया मुख्यतः कशाचे उदाहरण आहे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निदानात्मक व रचनात्मक अभिप्राय. तर शिक्षक मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला योग्य कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुमचे जे मित्रमंडळ आहेत, जे परीक्षा देणार आहेत, त्यांना सुद्धा हा पाठवायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.